भारतीय जनता पार्टी पक्षाने मला आणि संदीप दादांना या पॅनल क्रमांक 7 मधून लढण्याची संधी दिली होती. पण कुठेतरी संदीप दादांनी पक्षवाढीसाठी आणि पक्षाचा चांगला ग्रोथ होण्यासाठी ही संधी त्यांनी संदीप दादांनी श्यामल भाऊंना दिली. त्यानंतर आम्हाला जे एव्ही फॉर्म अलॉट झाले नंतर श्यामल गायकर आणि डॉक्टर पंकज उपाध्याय यांना दिलेली. पण कुठेतरी माझ्या मनात असं होता की मला या व्यक्तींनी, माझे ज्येष्ठ बंधू, माझे मार्गदर्शक आणि वरिष्ठ नगरसेवक आमचे पक्षातले संदीपदादा गायकर, ज्यांनी मला पक्षात आणलं, मला सर्वात आधी पदाधिकारी बनवलं आणि माझं मार्गदर्शन करत राहिले. तर या सगळ्या गोष्टींचा अनुकरण करून कुठेतरी मला मनात वाटलं की यावेळेला मी न लढता दादांनी लढावा. आणि त्या गोष्टीसाठी मी त्यांना कन्व्हिन्स केला. बराच वेळ कन्व्हिन्स केल्यानंतर आणि आमचे जिल्हाध्यक्षांना मी याची नोंद करून त्यांना भेट घेऊन त्यांना सांगितलं आणि या गोष्टीसाठी केला. फक्त थोडासा एक टेक्निकल गोष्ट असा झाला की दादांना चिन्ह म्हणून ते कमळ न भेटता नगारा भेटला आहे. पण ते भाजपाचे पुरस्कृत उमेदवार आहेत पॅनल क्रमांक 7 साठी. नंदू परब साहेबांकडे आणि रवींद्र चव्हाण साहेबांकडे त्यांनी एक मागणी केली की यांना पुरस्कृत म्हणून तुम्ही पुढे करा. तर नगारा चिन्हावरती संदीप गायकर यांनी उमेदवारी आता लढवत आहेत. त्यांची अधिकृत म्हणूनच भाजपातून आणि शिवसेनेची जी युती आहे त्या युतीमार्फत ते अधिकृत उमेदवार म्हणूनच नगारा चिन्हावर लढत आहेत.